मी आज तुम्हाला साडीचा एक छान रियूज दाखवणार आहे। माझ्याकडे या दोन साड्या आहेत आणि एक हे असं ब्लँकेट टाईप आहे पातळसं, तर हे थोडंसं खराब झालं होतं आतल्या साईडने, त्याच्यामुळे त्याचा काय यूज करावा। आणि ही बेडशीट होती, आता ही पण जुनी झाली होती, तर या दोन्हीचा यूज करण्याचं मी ठरवलं। तर ह्या दोन्ही मी एकावर एक ठेवल्या आणि साईडने पूर्ण शिलाया मारल्या त्याला। आणि खालची व्हाईट बेडशीट थोडी मोठी जास्त होती आणि हे कमी होतं, आणि जिथे असे जे आहे डच्चू तिथे मी शिलायाने पॅक केलं। आणि आता बघा मध्ये टाचून घेतल्यावरती ही ती जी शिल्लकची बेडशीट आहे आपली, आता हे टाकल्यावरती ती शिल्लकची बाहेर येणार, म्हणून मग त्याला पहिली साडी त्यावरती अंथरली पूर्ण आणि दुहेरी करून, आणि त्याच्यानंतर साईडने जितकं कमी पडत आहे तितकं त्याला माप घेऊन तो निळा भाग जोडला आणि त्याला जोडून घेतलं। त्यानंतर अशी खोळ ही आता आपली तयार झाली आणि खोळ त्यामध्ये घातली मी, ते ज्या दोन्ही बेडशीट आणि ते जोडलं होतं त्यामध्ये ती खोळ घातली आणि कोपऱ्यावरती मुडप मारून वरची साईड आपण पॅक केली। आणि त्यानंतर ही जी साईड आहे साईडची ही पण आता पॅक करायची, कारण ती साडी आतमध्ये फिरली नाही पाहिजे, म्हणून मी थोडंसं पातळ थोडंसं इथे फोल्ड केलं आणि मग त्याच्यावरती शिलाई मारली, कारण ती खूप मोठी होती। तुम्ही तशी पण 2 बोटं सोडून शिलाई मारली तरी छान दिसते। आणि त्याचं फायनल लुक आता तुम्ही बघा, हे असं दिसत आहे। तर तुम्हाला साडीचा रियूज कसा वाटला ते मला अवश्य सांगा। तुम्ही अंगावरही घेऊ शकता आणि पातळ आहे आणि गरमाट पण येते, कारण त्यामध्ये ते जे आहे ते थोडंसं उलनचं आहे। तर तुम्हाला माझ्या साडीचा रियूज कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये ज़रूर सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा।